लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी अमरण उपोषणास बसण्यासाठी पूर्वसूचना म्हणून आज सागर कोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व लिंगायत बांधवांनी दिले तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। जत तालुक्यातील लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी अमरण उपोषणाची नोटीस आज लिंगायत समाजाचे माननीय सागर कोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जत तालुक्यातील लिंगायत समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी व तहसीलदार PI यांना निवेदन दिले। दिनांक 13/4/2026 रोजी जत येथील जगज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा विजापूर रस्ता जत येथे अमरण उपोषण बसण्याचे निश्चित केलेले आहे। लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देऊन त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस करून पाठवण्यात यावा। महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ पूर्णपणे कार्यान्वित करून लिंगायत समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ मिळावा। तसेच महामंडळातील अध्यक्षसहित सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी हे लिंगायत समाजाचे असावेत। मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तातडीने पूर्ण व्हावे। शालेय पाठ्यपुस्तकामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा सविस्तर इतिहास समाविष्ट व्हावा। प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज शासकीय वसतिगृहे उभारण्यात यावीत। जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती संपूर्ण भारतात अधिकृतरित्या साजरी करून सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी। सर्व शासकीय कार्यालयामध्ये इतर महापुरुषाप्रमाणेच महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा लावण्याचे आदेश निर्गमित करावेत। महाराष्ट्र विधान भवन परिसरात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा आशीर्वाद पुतळा बसवण्यात यावा। लिंगायत समाजाची श्रद्धास्थाने असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी विशेष तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून तिथे भक्त निवास आणि मूलभूत सुविधा पुरवाव्यात। लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आणि संशोधनासाठी बसव आंतरराष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी। महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्याचा मराठी भाषेत अधिक प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी स्वतंत्र साहित्य अकादमी किंवा अभ्यासू केंद्र सुरू करावे। लिंगायत समाजातील महिला बचत गटासाठी विशेष योजना राबवून त्यांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहन आणि बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी। लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देऊन अल्पसंख्याक समाजाचे सर्व लाभ मिळावेत ही आमची मुख्य मागणी आहे। जोपर्यंत शासन स्तरावर ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू राहील। यासाठी आज जत येथील तहसीलदार माननीय प्रवीण धानोरकर, प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे व जत पोलीस ठाण्याचे PI माननीय कोळेकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी लिंगायत समाजातील अनेक पदाधिकारी व युवा नेते मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। Press the bell icon on the video and never miss another update.